नमस्कार, कशा आहात आपण? आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या काही टिप्स आणि ट्रिक्स आपण पाहणार आहोत, ज्या तुम्हाला दररोजच्या कामामध्ये भरपूर मदत करतील आणि पैशांची बचत देखील होईल. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. इथे आपली पहिली टिप आहे, भिंतीवरती दरवाजांवरती घरामध्ये लहान मुले असली की अशा प्रकारे पेनाच्या रेषा ओढतात आणि हे खूप जास्त घाण दिसायला लागतं. भिंती देखील खराब होतात. मार्कर पेन असो, परमनंट पेन किंवा नॉर्मल बॉल पेन असो, त्याची जी शाई असते त्याचे जर दाग तुमच्या घरामध्ये कुठे पडले असतील, भिंतीवरती असे ओरखडे मुलांनी केले असतील, तर यांना काढण्यासाठी पाण्याचा वापर न करता आपण इथे वापरायचा आहे परफ्यूम. कोणताही परफ्यूम तुम्ही इथे घेऊ शकता. फक्त थोडासा असा स्प्रे करा आणि तुम्ही इथे पाहताल तर आपोआप हा जो पेनाचा दाग आहे, रेषा आहेत, त्या निघायला सुरुवात झालेली आहे. खूप सहज हे दाग निघतात. अगदी कपड्यांवरती जरी हे दाग असे पडले पेनाच्या शाईचे, तर आपण परफ्यूमच्या मदतीने सहज काढू शकतो. याला फक्त आता आपण एखाद्या जुन्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे. अजिबात पाणी किंवा साबण लावायची गरज पडत नाही. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. पाहू शकता किती सहज हा दाग निघालेला आहे. आजच हा उपाय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. यानंतरची आपली टिप आहे तांदूळ ठेवण्यासाठी. आपण जे बाजारातून तांदूळ आणतो ते अगदी 15 दिवसात किंवा महिन्याभरातच खराब व्हायला सुरुवात होते. त्यामध्ये किडे होतात, जाळी पडते, आळ्या होतात. तर असा प्रॉब्लेम तुमच्यासोबत जर होत असेल आणि भरपूर तांदूळ जास्त दिवसांसाठी टिकवून ठेवायचे असतील तर एक छोटंसं काम करा. अगदी पोतं भरून जरी तांदूळ असतील तरी खूप दिवस छान व्यवस्थित राहतील. अजिबात त्यामध्ये जाळी पडत नाही. त्यासाठी आपल्याला इथे वापरायचं आहे मीठ. जर जास्त तांदूळ असतील तर जास्त मीठ घ्या आणि जरी हे तांदूळ तुम्ही नंतर एखाद्या चाळणीने चाळून घेतले तर पूर्ण मीठ जे आहे ते अगदी खाली पडतं. त्यामुळे आपल्याला मिठाचा काहीही त्रास होत नाही यामध्ये. तर इथे पाहू शकता मी थोडंसं मीठ असं टाकलेलं आहे. तर व्यवस्थित आपण यामध्ये असं मीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जसं पोतं असेल किंवा अशा प्रकारचा डब्बा, तर एक मिठाचा थर असा वरती देखील आपल्याला टाकायचा आहे थोडासा. आणि त्यानंतर याला हलवायचं नाही, फक्त झाकण लावून ठेवायचं. या पद्धतीने तुम्ही भरपूर दिवस तांदूळ साठवून ठेवू शकता. अजिबात जाळी पडत नाही. एकदा करा, तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल. यानंतरची आपली टीप आहे भांड्याच्या साबणासाठी. दररोजचं आपलं भांडे घासायचं काम जेव्हा आपण करत असतो तेव्हा बऱ्याच वेळा आपण चुकून पाणी साबणामध्ये जास्त ठेवतो. त्यामुळे आपली जी साबण आहे ती जास्त विरघळते, लवकर संपते, खराब होते. आणि जास्त जर विरघळली साबण तर ती आपल्या भांड्यांवरती जास्त लागते. भांडे पांढरट होतात. स्वच्छ जरी धुवून घेतलं तरीही डाग दिसतात. तर असा प्रॉब्लेम होत असेल तर त्यासोबत आपली जी साबण आहे ती देखील वाया जाते. पैसेही यामध्ये भरपूर वेस्ट होतात. तर यासाठी एक छोटंसं काम करायचं. जेव्हा आपण याचं कवर फाडून वेगळं करून कचऱ्यामध्ये फेकतो त्यावेळेस आपल्याला ते कवर जे आहे ते या पद्धतीने असं कट करायचं आहे. आता तुम्ही बऱ्याच भांड्याच्या साबण अशा पाहिल्या असतील ज्याला की खालून प्लास्टिकचं एक कवर येतो, थर येतो, जेणेकरून ती लवकर विरघळत नाही. तर त्यासाठी आपल्याला तशी साबण महागडी विकत घेण्यापेक्षा नॉर्मल तुम्ही जी भांड्याची साबण वापरता ती घ्यायची आणि त्याचं जे कवर आहे ते असं कट करायचं. त्यानंतर याला आपण असं स्टँडवरती ठेवून घासण्यासाठी वापरायचं आहे. तुम्ही पाहताल यामुळे आपली जी साबण आहे यामध्ये अजिबात जास्त पाणी राहत नाही किंवा ती लवकर अशी विरघळत नाही, जास्त वाया जात नाही. यानंतरची आपली टीप आहे जुन्या सॉक्ससाठी. बरेच असे जुने सॉक्स असतात जे घरामध्ये असेच इकडे तिकडे पडून असतात. तर आज आपण याचा उपयोग करून आपली घरातील सर्वात मोठी समस्या आणि सर्वात अवघड किचकट काम सोपं करणार आहोत. तर इथे मी 2 असे जुने सॉक्स घेतलेले आहेत. फाटलेले जरी असतील तरी तुम्ही घेऊ शकता. याला मी असं ओलं करून घेतलेलं आहे. एखादं लिक्विड टाकून या पाण्यामध्ये तुम्ही याला असं ओलं करून घेऊ शकता किंवा असं जरी घेतलं ओलं करून तरी चालेल. तर यानंतर आपल्या घरामध्ये जे असतं वायपर त्याचा आपण उपयोग करणार आहोत. आपल्या घरातील वायपर आपण पाणी काढण्यासाठी तर नेहमी वापरतो, पण बऱ्याच वेळा असं होतं जसं प्रेग्नेंट महिलांसाठी म्हणा किंवा घरामध्ये वृद्ध माणसं असतील किंवा आपल्याला काही त्रास असेल कंबरदुखीचा, तर बरेच जण फरशी बसून अशी पुसू शकत नाहीत. तर त्यांच्यासाठी हे वायपर खूप जास्त कामी येणार आहे. तर हा जो जुना सॉक्स आहे त्याला आपण असं ओलं करून यामध्ये घातलेला आहे. अगदी सहज तुम्ही 2 सॉक्स यामध्ये असे घालू शकता. तर पाहू शकता असे दोन्ही बाजूंनी मी सॉक्स घातलेले आहेत. तर आपलं जे फरशी पुसायचं काम आहे ते आपलं सोपं होतं.
त्यासोबतच अगदी कान्याकोपऱ्यामध्ये बेडच्या खाली टेबलच्या खालून आपण सहज ही फरशी पुसून घेऊ शकतो। जिथे आपला हात पोहोचत नाही तिथे हे वायपर जाऊन स्वच्छता करतं। त्यासोबतच आपलं हे काम खूप लवकर होतं। जसं की म्हणलं, वृद्ध काळामुळे तुम्हाला जर बसून फरशी पुसता येत नसेल, काही अडचण असेल, कंटाळा येत असेल, तर अशा वेळेस तुमचं हे जे फरशी पुसण्याचं काम आहे ते अगदी सहज चुटकीसरशी होणार आहे या वायपरच्या आणि जुन्या सॉक्सच्या मदतीने। तर याचा मी खूप छान तुम्हाला रिझल्ट देखील दाखवणार आहे। पाहू शकता, सहज याने अशी फरशी पुसल्या जाते। अगदी जसं कुठे काडी कचरा असेल तो ते देखील आपण एका जागी अशा ओढून घेऊ शकतो। ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे, वाकून बसून फरशी पुसता येत नाही, त्यांच्यासाठी। त्यासोबतच बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या ज्या घरामध्ये भिंती असतात त्यावरती धूळ जमा होते, जाळी पडते, तर ते देखील क्लिनिंगचं काम आपण या वायपरच्या मदतीने करू शकतो। किंवा घरामध्ये जर फर्निचर केलेलं असेल तर वरच्या बाजूचं जे फर्निचर असतं त्याला स्वच्छ करण्याचं काम देखील या वायपरच्या मदतीने अगदी सहज होतं। म्हणजे जिथे आपला हात पोहोचू शकत नाही तिथे आपण हा वायपर पोहोचून स्वच्छता करू शकतो आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। पाहू शकता, जो पण कचरा होता किंवा काही केस होते किंवा काही दुसरा असा कचरा असेल तो अगदी सहज एका ठिकाणी येतो। फरशीही छान पुसल्या जाते आणि यावरील जे सॉक्स आहेत ते काढून स्वच्छ धुवून आपण परत यावरती लावू शकतो। अशा प्रकारचा मोप तुम्हाला फरशी पुसण्याचं एक साधन टूल भेटेल मार्केटमध्ये, पण खूप महाग असतं ते, पण घरच्या घरी आपण याला असं वापरात आणू शकतो। यामुळे जुन्या वस्तू देखील वापरात येतात, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू देखील तयार होते आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। पाहू शकता, अगदी जी धूळ होती किंवा कचरा होता तो सहज आपण साफ करू शकतो। नक्कीच तुम्हाला यामुळे भरपूर मदत होईल। थंडीच्या दिवसामध्ये तर अजिबात थंड पाण्यामध्ये हात घालू वाटत नाहीत, तर अशा वेळेस आपण अगदी हात न लावता म्हणू शकता फरशी पुसू शकतो। तर इथे पहा, अशा वरच्या भागावरती जर भिंतीवरती धूळ बसली असेल किंवा फर्निचर असेल तर त्याला देखील आपण सहज साफ करू शकतो। म्हणजे अशा प्रकारच्या वायपरचा फक्त पाणी काढण्यासाठीच नाही तर घरातील साफसफाई किंवा फरशी पुसण्यासाठी देखील आपण उपयोग करू शकतो। हात न लावता फरशी पुसण्याचं काम किंवा घराच्या स्वच्छतेचं काम तुमचं होणार आहे। यानंतरची आपली टीप आहे चपात्या बनवण्यासाठी। आता आपण नेहमी रेग्युलर प्रमाणे चपात्या तर बनवतच असतो, पण आज आपण चपात्या बनवण्याची नवीन पद्धत पाहणार आहोत, तेही पोळपाट लाटणं न वापरता। आणि ही अशी पद्धत आहे की यामध्ये आपण एकाच वेळी 2 ते 3 चपात्या बनवू शकतो। तर यासाठी आपल्याला कणिक थोडीशी मऊ अशी मळून घ्यायची आहे, जास्त घट्ट अशी कणिक मळून घेऊ नका। त्यानंतर आपल्याला एक घरातील प्लेट घ्यायची आहे। बऱ्याच वेळा आपण कुठे ट्रॅव्हलिंग मध्ये असतो, सहलीला जातो, ट्रिप वरती, हॉस्टेल लाईफ मध्ये असे भरपूर भांडे घेऊन जाऊ शकत नाही, तर अशा वेळेस किंवा इमर्जन्सी मध्ये पोळपाट लाटणं ओलं आहे तर अशा वेळेस आपण आपल्या चपात्याचं काम जे आहे ते अगदी त्याचा वापर न करता करू शकतो। एक मोठं ताट घ्या, त्यावरती 2 कणकेचे गोळे मी पीठ लावून व्यवस्थित असे घेतलेले आहेत। अजून एक आपल्याला इथे प्लेट लागणार आहे आणि ती प्लेट आपण यावरती ठेवून वाटीने आपल्याला असं दाबायचं आहे। हाताने देखील तुम्ही याला दाबू शकता, पण हाताने कुठे कमी जास्त असं दबल्या जातं, चपाती थोडी जाड पातळ अशी होते, त्यामुळे वाटीचा मी इथे उपयोग केलेला आहे। वाटी या पद्धतीने आपण व्यवस्थित अशी दाबून घ्यायची आहे। तुम्ही पाहताल आपली जी चपाती आहे ती खूप छान फुगते, त्यासोबतच मऊ होते आणि इक्वल अशी होते, म्हणजे एकीकडे जाड एकीकडे पातळ अशी राहत नाही। आपण कुठे बाहेर गेलो की पुरुष मंडळींना चपात्या बनवायची खूप अडचण येते, त्यांना लाटता येत नाही किंवा त्या बरोबर गोल होत नाही, तर त्यांच्यासाठी ही ट्रिक खूप कामी येऊ शकते। किंवा तुम्ही नवीन स्वयंपाक करत आहात, तुम्हाला चपात्या लाटता येत नसतील तर त्यावेळेस देखील तुम्हाला ही ट्रिक कामी येते। त्यासोबतच तुम्ही हॉस्टेल लाईफ मध्ये असाल, अडचण असेल तर अशा चपात्या नक्कीच तुम्ही बनवू शकता। पाहू शकता, एकावरती एक 2 मी असे कणकेचे गोळे ठेवलेले होते। पीठ भरपूर लावून छान व्यवस्थित त्याला लावलं की हे अशा 2 चपात्या आपण सहज वेगवेगळ्या करू शकतो। पाहू शकता, खूप छान पातळ आपण याला असं बनवलेलं आहे, म्हणजे एकाच वेळी आपण 3-4 चपात्या तरी नक्कीच या पद्धतीने बनवू शकतो, तेही पोळपाट लाटणं न वापरता। नक्कीच तुम्हाला इमर्जन्सी मध्ये ही ट्रिक कामी येईल। आजच ट्राय करा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली। ज्यांना स्वयंपाक बनवता येतो, चपात्या बनवता येतात, त्यांच्यासाठी तरी खूप छोटी गोष्ट असते की चपात्या बनवणे, पण ज्यांना जमत नाही, येत नाही, काही अडचण असते किंवा पुरुष मंडळी एकटेच कुठे राहत असतील कामाच्या ठिकाणी, त्यांच्यासाठी नक्कीच ही ट्रिक खूप जास्त फायदेशीर ठरू शकते। पाहू शकता, अशा पद्धतीने बनवलेल्या चपात्या किती छान फुगतात, मऊ होतात। तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।